नेतृत्व ऋषिकेश राणे साहेबांना विनंती करेल आपण त्या टॉस बॉक्स कक्षामध्ये जा, आपला त्या ठिकाणी केला जाईल सत्कार. आंबेरपाडा टीमला विनंती करेल आपण टॉस बॉक्स खाली करायचंय. आंबेरपाडा टीम, अमर लांगी टीम आपण थोडीशी इकडे या. त्या ठिकाणी टॉस बॉक्स कक्षाची त्या ठिकाणी सत्कार केला जाईल. एक दमदार नेतृत्व, युवा उद्योजक म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमीच खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभतो. विनंती करेल बोरवाडी आयोजक आपण त्या ठिकाणी जायचं, भगवान साहेब आपण त्या ठिकाणी जायचं, आपल्या हस्ते ऋषीभाऊ राणे यांचं खरं तर सन्मान करायचं. मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेचे गोड आठवण आपल्याला पाहायला मिळते. अर्थात ऋषीभाऊ राणे यांच्या या ठिकाणी केला जातो व्यासपीठावर मान आणि सन्मान. व्हेरी गुड. येस, मागच्या मॅचचा हिरो अक्षय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचा अक्षय, आणि विनंती करेल त्या ठिकाणी जा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ऋषीभाऊ राणे आपण आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्या ठिकाणी जा. तिटकारे साहेब आपण देखील त्या ठिकाणी जा, आपला केला जाईल मान सन्मान. तिटकारे साहेब लगेच आपण त्या ठिकाणी जा. तदनंतर शिलार गावचे एक चांगले नेतृत्व अर्थात योगेश शेमटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या मुख्य व्यासपीठावर खरं तर टॉस बॉक्स कक्षामध्ये केला जाईल मान सन्मान. 2 षटकाची मॅच असेल, पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. या ठिकाणी तिटकारे साहेबांचा देखील सत्कार केला जातोय आयोजकांच्या वतीने. तदनंतर योगेश शेमटे साहेबांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा. जवळजवळ सर्वांचा सत्कार आपण करून झालोय. तदनंतर आंबेरपाडा स्मिथ 11 आंबेरपाडा टीमची बॅटिंग बघण्यासाठी देखील गोविंद लोखंडे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील अभिनंदन, कारण सातत्याने त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. तदनंतर कशळेचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. तदनंतर यस खेळामध्ये सातत्याने आम्ही त्यांचं नेतृत्व आणि प्रत्येक खेळाडूला प्रेरणा देण्यासाठी ज्यांनी खरं तर कशळे गावचं नेतृत्व सांभाळत असताना बाळा बोराडे यांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जायचंय. पहिली मॅचला करूया सुरुवात. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच आदिवासीचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, हुतात्मा नाग्या कातकरी, बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस अभिवादन करून या ठिकाणी मॅचला सुरुवात करतोय. मेगा फायनल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणपत दादा पादीर या ठिकाणी उपस्थित आहे. अर्जुन ढोले साहेब देखील आहेत, त्यांना देखील विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा, आपला देखील सत्कार केला जाईल. आपण त्या ठिकाणी जा गणपत पादीर साहेब. तसेच कोंडेवाडी गावचे पाटील देखील आहेत, त्यांना देखील विनंती करेल. आणि जाऊया मॅचकडे. आपण ज्यांची नावं घेतली त्यांनी आपण त्या ठिकाणी जा आणि लगेच त्या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा आहे. मॅच इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल या ठिकाणी पहिला गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, गोलंदाज पांडे आणि दुसऱ्या बॉलवर हलकासा दिशा दिले, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. फाईन लेग गल्ली पॉइंट मधून चेंडू खरं तर त्या ठिकाणी अडवलं जाईल आणि मी तर म्हणेन 2 धावा या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल, सचिन आणि त्याच्या साथीला संकेत अशी जोडी आपण पाहतो. एक शॉर्ट रन. यस, धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवर. मैदानात खेळ अधिराज्य गाजवायचं असेल तर बॅटिंग खरं तर महत्वाचे. टीम स्मिथ 11 आंबेरपाडा टीम साठी याच गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये याच ठिकाणी चॅम्पियन ठरला होता हा संघ. आज कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु कोंडेवाडी संघाचा जलवा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण बघतोय आणि आज कोंडेवाडी संघाने सर्वांची मनं जिंकलेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आणि इथे मी तर म्हणेन पाहुण्यांच्या उपस्थित हा मेगा फायनलचा थरार तुमच्या समोर खरं तर घेऊन आलोय. कोंडेवाडी आणि त्याला फाईट करेल टीम स्मिथ 11 आंबेरपाडा. बागचाल किशकडा. येस, पहिला फलंदाज बाद, पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज संकेत बॅक टू द डगआउट. बॅटिंग
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज खरं तर ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. एक दर्जेदार खेळाडू कशाळे विभागातील उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळतोय तो मात्र अमर लांगी, सचिन लांगी. अमर लांगी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पांडे ज्यांनी आज कमालीचा खेळ केलाय. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पांडेला पाहू शकता, एक चांगला गोलंदाज आहे. फुलटाच बॉल, फटका दर्जेदार आहे. मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण डीप मध्ये जाऊन चांगलं केलं आणि पाहता पाहता 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्या. यस, एक शॉर्ट रन का पंच? यस यस, एक शॉर्ट रन. इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक संपलाय. पहिलं षटक समाप्त होत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवर. कमबॅक केलंय पांडे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहिला पांडेला, ज्याने कमालीची गोलंदाजी हाताळत असताना खरं तर चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि तदनंतर सर्वांची मनं जिंकली. तो मात्र पांडे या गोलंदाजाने. नेक्स्ट गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल अर्थात विकास. हा देखील चांगला गोलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष आणि संघर्षाची जोड खरं तर द्यावी लागेल टीम स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला. आज कुठेतरी नशीब घेऊन खेळतोय की काय टीम खोंडेवाडी संघ, कारण मालेगाव या ठिकाणी देखील स्मिथ 11 आंबेरपाडा टीमने एक सामना गमावला आणि तदनंतर या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित झाले. परंतु मॅच महत्वाची आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात सचिन लांगी, ज्यांच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. ती क्षमता खरं तर या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग स्टँडवर तुम्ही पाहू शकाल फलंदाज सचिन लांगी. पहिला बॉल विकी गोलंदाजी ट्रॅकवर, फुलटॉच बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यस, इथे पकडली जाईल. आणखीन एक फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. फलंदाज स्मिथ 11 आंबेरपाडा टीमचा सचिन बॅक टू द डगआउट. यस, या ठिकाणी हाईट थोडीशी कमी आणि मित्र म्हणून विकेट म्हणजेच फुलटॉच बॉल होता, त्याला खरं तर टोल उसूल करायचा होता. परंतु चांगली गोलंदाजी विकी गोलंदाजी ट्रॅकवर. असं म्हटलं जातं ना की ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल ना तर चालणारा रस्ता मात्र अवघड जरी असला त्या अवघडावर खरं तर मात करावी लागते आणि ती मात करण्यासाठी खरं तर स्मिथ 11 आंबेरपाडा टीम प्रयत्न चांगले करते आणि या प्रयत्नामधून जर जिंकायचं असेल तर बॅटिंग देखील तितकीच महत्त्वाची करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं रणसंग्राम, क्रिकेटचा महायुद्ध, मेगा फायनल, अंतिम सामना आपण बघतोय. मेगा फायनल कसा असावा तर तो मात्र सर्वांच्या भेटीला येऊन टेपलाय असा असावा, कारण प्रत्येक बॉल डॉट येतोय. षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये. खोंडेवाडी टीम लाजवाब आपला जलवा दाखवत असताना टीम खोंडेवाडीला आपण बघतोय. परंतु या ठिकाणी जर विचार केला तर विकेने मात्र प्रभावित केलंय. आज विकी आणि पांडेची गोलंदाजी चांगले राहिले आणि या 2 गोलंदाजाच्या माध्यमातून हा सामना चांगला पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल, त्यावर देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक डॉन बॉल खाली. इथे चुकी होणार नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अक्षय बॅक टू द डगआउट. कुमार हेच डीजे. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षयला तुम्ही पाहतात. म्हटलं जातं ना मित्रांनो की ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. लोक जगाने वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास रचतात आणि शिकलेले लोक ते मात्र इतिहास पाहतात. आणि नक्कीच या ठिकाणी इतिहास घडवायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये ती कामगिरी करणं फार महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही 2 संघ पाहतात, स्मिथ 11 आंबेरपाडा टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम खोंडेवाडीला पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 विकी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. 2 षटकाची मॅच, 3 धावा
स्कोर बोर्डवर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर अमर लांगे सध्या स्ट्रायकिंगला धडपड करतोय, परंतु अक्षय लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक दोन षटकार आले तर मॅच बनू शकते. 3 धावा बनलेत. ते काय घडणार? पुढचा बॉल विकी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट दिली जाणार नाहीये आणि मी तर म्हणेन इथे डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. विकास गोलंदाजी ट्रॅकवर ज्यांनी सर्वांना आज प्रभावित केले ती टीम खोंडेवाडी संघ. पांडे असेल तदनंतर विकी लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खोंडेवाडी टीम या ठिकाणी खरं तर कमालीचं प्रदर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेंड केला होता दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये, परंतु कमालीचा एफर्ट एसटी रक्षक जनार्दन थोराड यांचं कौतुक करावं लागेल. कमालीचा एफर्ट साध्य करत असताना यस धाव फलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर. 4 शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला अमर लांगी त्याच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळेल का? मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आज कुठेतरी कमी पडतोय आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल विके गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला अमर लांगी इथे फटका फसलाय. लाजवाब झेल वड कॅच मॅच मध्ये शिरकाव करत असताना टीम खोंडेवाडी संघाला आपण पाहिलं आणि यावेळेस मात्र कमालीचा एफर्ट दाखवत असताना खरं तर टीम खोंडेवाडीला आपण बघितलं. धाव फलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 4 या धावसंख्येवर आणि इथे जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 5 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कोणता संघ जिंकेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावसंख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. कशा प्रकारे जिंकेल हे देखील महत्वाचं आहे आणि इकडे आणि आमच्या रुपेश खंडवी सरांनी खरं तर घेतलेली 4 दिवसाची अफाट दर्जेदार मेहनत त्यांना देखील आपण दाद देऊया, कारण बोलणं तितकंच सोपं नसतं आणि तितकंच अवघड पण असतं. परंतु ही मॅच मेगा फायनल अंतिम सामना आपण बघतोय. 5 धावसंख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक ही मॅच पाहण्यासाठी आलेत. त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिक मायबापांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. तसेच ही स्पर्धा कोणी ऑनलाईन पाहत असेल जेवढे प्रेक्षक त्या सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटची मॅच अंतिम सामना मेगा फायनल 4 बनलेत 5 ची गरज आहे. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर राजेश थोराड देखील त्यांच्या कानामध्ये काहीतरी मंत्र देत आहेत, कारण ही मॅच महत्वाची आहे. ही ट्रॉफीवर आपलं वर्चस्व गाजवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील, परंतु कमी लेखून देखील चालणार नाहीये स्मिथ 11 आंबेरपाडा टीमला, कारण अशा भरपूर मॅचेस आहेत. त्यांनी शेवटच्या मोमेंट पर्यंत तग धरून ठेवलेत. परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल टांगल टिंगल करत असताना जान आणि त्याच्या साथीला विराट अर्थात जनार्दन आणि अनिल पादीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. बारा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच जशी जिंकेल तशी लगेच टीम खोंडेवाडी संघाने किंवा कोणताही संघ जिंको सर्व प्रेक्षकांनी मैदानाच्या आतमध्ये लगेच नाचायला जायचं. डीजे तयारच आहे. स्मिथ 11 आंबेरपाडा टीमचं देखील गाणं वाजवा, कारण त्यांचं देखील गाणं ट्रेंडिंग साठी आत्ताच आलंय. जस्ट 12 बॉल शिल्लक आहेत. 5 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल स्मिथ 11 आंबेरपाडा टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम खोंडेवाडीला आपण बघतोय. आणि थोड्याच दिवसात खरं तर कशळे प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच दिवसात येऊन टेपले. मला वाटतं 7 जानेवारीला त्याचा समारंभ असेल, बरोबर ना बाळा? 7 जानेवारी
यस, नक्कीच थोड्याच दिवसात कशाळे प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी भरपूर प्रेक्षकांचा खरं तर अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि यावेळेस जाऊया मॅच कडे. सध्याच्या घडीला मॅच खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट मध्ये आपण बघतोय. शेवटची मॅच अंतिम सामना कसा असावा ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 बॉल आणि इथून बनवायचे जिंकण्यासाठी 5 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. जनार्दन स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अनिल पादीर. गोलंदाजी ट्रॅकवर सचिन लांगी. पहिला चेंडू हाताळण्यासाठी पहिला चेंडू कमालीचा या ठिकाणी. एक धाव कंप्लीट होईल का? आणि यस, पहिली धाव कंप्लीट. पहिला बॉल आलेला डॉट आणि इथे मी तर म्हणेन एक धाव घेतली. बाईच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल, परंतु चांगली गोलंदाज खरं तर चांगले आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव तर बनले, अजूनही 4 धाव संख्येची गरज आहे. 4 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच शेवटपर्यंत जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु कोंडेवाडी संघाचा तारणार खेळाडू अर्थात अनिल पादीर स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र बॉल हवेत, फटका फसलाय आणि ही मॅच म्हणू शकते. इथून विकेटचं पतन. फलंदाज बाद. अनिल बॅक टू द डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यस, थोडासा डीजे कडे. यस, थँक्यू. स्मिथ 11 आंबेरपाडा टीमचं एक गाणं होऊन जाऊ दे नंतर, म्हणजे अजूनही मॅच संपलेली नाही. 5 धाव संख्येची गरज असताना एक धाव तर बनले. 4 धाव संख्येची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आणि मी तर म्हणेन नक्कीच सचिन लांगी गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. सचिन लांगीला 222 सर्व टी शर्ट वर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 दुऱ्या अर्थात. हॅलो हॅलो, एक आवडता अंक म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. इथं बॅटची टॉपेज. यस, ज्या फलंदाजावर नजरा होत्या तोच फलंदाज मैदानाच्या आत बाहेर येत असताना फलंदाज बाद. महेश बॅक टू द डग आउट. दत्ता. येस, खर तर मॅच भरपूर चांगले. ही मॅच जर सचिन लांगी आणि अक्षयने जर काढून दिली संकेतने, तर अमर लांगीकडून 5,000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. ही ओळख आहे प्रत्येक मॅच मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. कोणती टीम आपण आवाज कमी करायचा. मॅच जिंकण्यासाठी 4 धाव संख्येची गरज आहे. अजूनही कशा प्रकारे बनवल्या जातील शेवटपर्यंत मॅच येईल का? न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. विकी स्ट्रायकिंग एंडला विकी आणि नॉन स्ट्राईक एंडला जनार्दन. अशी मॅच आपण बघतोय. मॅच संपलेली नाहीये. शेवटची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल हे देखील पाहणे गरजेचं आहे. लो फुलटॉस, त्यावर फटका दर्जेदार आहे. एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि ते पाहता पाहता एक धाव कंप्लीट. सचिन लांगीची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 4-5 धाव संख्येची गरज असताना देखील सामना चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. मी तर म्हणेन अद्यापर्यंत 4 बॉल खर्च केले, 2 धावा खर्च केल्यात, अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकामध्ये मॅच कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणे गरजेचं आहे. परंतु सर्व जबाबदारी जनार्दन थोराड या फलंदाजावर असेल. संघाचा कर्णधार जनार्दन थोराड मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जिंकून देईल का? यस यस यस, प्रयत्न चालू आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना कसा असावा ती फायनल मात्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु अमर लांगीचं देखील कौतुक करावं लागेल. संघावर पूर्ण जबाबदारी आहे. अजून 2 बल्ले, 3ची गरज आहे. समोर ऑन स्ट्राईकला फलंदाज शेवटचा बॉल खेळण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल जनार्दन थोराड. ही मॅच बनू शकते, मॅच बनू शकते. हृदयाचे टोके वाढवणारी मॅच सगळ्यांना प्रभावित केलं या मॅचने. 5 धावसंख्येवर विजय प्राप्त करत असताना कोंडाडी टीमला अक्षरशः मी तर म्हणेन नांगी टाकले. ती टीम स्मिथ 11 आंबेरपाडा टीमची लाजवाब कामगिरी. कॅमेरामॅनने फक्त कॅमेरा व्यवस्थित पकडावं. यावेळेस आता फटका दर्जेदार. फलंदाज जनार्दन थोराडच्या बॅट मधनं हा विजयाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार.
यस 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 डीजे डीजे लाव